नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये। या गुळपोळ्या पहा ना किती मस्त झाल्या आहेत आणि या पोळ्या खाण्यासाठी सुद्धा एकदम खुसखुशीत झाल्या आहेत। हे पहा, तुम्ही पाहू शकता अगदी अलवार अशी मोडली गेली आहे पोळी आणि तूप लावून तर पोळी एकदम भन्नाटच लागते आणि एकाही पोळीतील सारण बाहेर आलेलं नाही आहे। इथे आता गुळपोळीचं प्रमाण आपण पाहूया। सारणासाठी इथे मी पाववाटी बेसन घेतला आहे, 2 टीस्पून खसखस घेतली आहे, पाववाटी खोबरे घेतले आहे, 1 वाटी भरून गूळ घेतला आहे आणि 2 मोठे चमचे तीळ सुद्धा घेतले आहेत। रेसिपी करताना काही टिप्स सांगितल्या आहेत, त्यामुळे रेसिपी संपूर्ण पहा, अजिबात स्किप करू नका। आणि अजून जर का चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब पण नक्की करा। आता इथे कढईमध्ये मी 1 मोठा चमचा तूप घेतले आहे आणि त्यामध्ये हे बेसन छान असे गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। बेसन भाजताना गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आणि कलर बदलेपर्यंत छान असे बेसन गुलाबी रंगावर भाजून घ्यायचे आहे। एवढे पीठ भाजण्यासाठी मला 5 मिनिटं लागले। हे पहा, 5 ते 7 मिनिटांनंतर गुलाबी असे पीठ भाजले गेले आहे। कढईमधील पीठ काढून घेतले आहे आणि त्यामध्ये आता तीळ घातले आहेत आणि तीळ सुद्धा अगदी 1 मिनिटभर अगदी गुलाबी रंग येईपर्यंत भाजायचे आहेत। हे पहा, तीळ सुद्धा छान आता भाजले गेले आहेत, ते सुद्धा आता मी काढून घेतले आहेत आणि लगेचच त्यामध्ये खसखस सुद्धा घालायची आहे आणि छान अशी भाजून घ्यायची आहे तडतडीपर्यंत। हे सर्व भाजत असताना गॅस अगदी मंद ठेवायचा आहे, म्हणजे हे सर्व पदार्थ करपणार नाहीत। आता त्यामध्ये मी खोबरे सुद्धा घातले आहे आणि खोबरे सुद्धा अगदी मंद गॅसवर भाजून घेणार आहे। हे पहा, इथे आता खोबरे सुद्धा छान असे गुलाबी रंगावर भाजून झाले आहे। आता हे सर्व पदार्थ गार होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवून देत आहे। तोपर्यंत आपण इथे पोळीला लागणारी कणिक मळून घेऊया। इथे मी ताटामध्ये 2 वाट्या गव्हाचे पीठ घेतले आहे आणि त्यामध्ये पाववाटी रवा घातला आहे, म्हणजे आपण शिरा किंवा उपीट करण्यासाठी रवा वापरतो ना, तोच वापरायचा आहे। तर त्यामध्ये पाव चमचा किंवा चवीपुरते मीठ घालायचे आहे आणि 2 टीस्पून कडकडीत मोहन घालायचे आहे तेलाचे आणि हे मोहन पिठाला लागेपर्यंत छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। सुरुवातीला हात भाजू नये म्हणून चमचानेच एकत्र करून घ्यायचे आहे आणि हे पहा, इथे मी सैलसर असे पीठ मळून घेतले आहे। पिठामधली रवा जेव्हा भिजेल ना, तेव्हा ते आणखी घट्ट होईल, त्यामुळे सुरुवातीला थोडे सैल भिजवायचे आहे। आता मगाशी भाजलेले सर्व साहित्य आणि गूळ हे सर्व एकत्र करून मिक्सरला त्याची बारीक पावडर करायची आहे। तीळ, खोबरं आणि पीठ पूर्ण गारच करून घ्यायचं आहे, म्हणजे हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये चिकटणार नाही, त्यामुळे पूर्ण गार करून घेऊनच मग मिक्सरला लावायचं आहे। ह्या पोळ्याला लागणाऱ्या साहित्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, तुम्ही चेक करू शकता। आता हे सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्यावर त्यामध्ये पाव जायफळ किसून घालायचे आहे। तुम्ही वेलची पावडर सुद्धा घालू शकता, परंतु नुसता जायफळचा स्वाद एकदमच मस्त लागतो ह्या पोळ्यांना। हे पहा, इथं आता सर्व मिश्रणाची मी पावडर करून घेतली आहे। आता आपण इथे पोळ्या करायला घेऊ, त्यासाठी इथे मी 1 लिंबा एवढा पिठाचा गोळा घेतला आहे आणि ह्या पिठाची मोदकासारखी पारी करायची आहे आणि त्यामध्ये 1 चमचा पोळीचे सारण भरायचे आहे आणि सारण छान असे बोटानेच दाबून घ्यायचे आहे। जसे व्हिडिओमध्ये मी दाखवले आहे त्याप्रमाणे करायचे आहे आणि बोटाने दाबत दाबत ह्या कडा सगळ्या एकत्र करून घ्यायच्या आहेत आणि ह्या सर्व कडा एकत्र आल्या की छान अशा मिटून घ्यायच्या आहेत आणि त्याचा उंडा तयार करायचा आहे आणि उंडा अलगद हाताने थोडासा दाबायचा आहे आणि मग थोड्याशा पिठामध्ये बुडवून पोळी अशी मस्त लाटून घ्यायची आहे। पोळी लाटताना अगदी अलगद हाताने लाटायची आहे, म्हणजे पोळीतील सारण अजिबात बाहेर येणार नाही। हे सारण अगदी काठोकाठ पोळीमध्ये पसरले जाईल, म्हणजे मी व्हिडिओ दाखवले आहे त्याप्रमाणे। ह्या पोळ्या अगदी खूप मोठ्या पण होत नाहीत आणि एकदम छोट्या पण होत नाहीत, अगदी मीडियम करायच्या आहेत। आता इथे माझी पोळी तयार झाली आहे। आता मीडियम गॅसवर तव्यावरती ही पोळी शेकण्यासाठी घालायची आहे। हे असे अशा प्रकारे सारण केल्यामुळे सारण अगदी पोळीच्या शेवटपर्यंत अगदी काठापर्यंत पोचतं। हे पहा, तव्यावर पोळी घातल्यानंतर गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आणि 4 ते 5 सेकंदाने पोळी हळूहळू फुगायला लागेल तेव्हा वरून थोडेसे तेल लावायचे आहे आणि पोळी अशी पलटी करून घ्यायची आहे आणि वरून पण थोडेसे तूप किंवा तेल तुम्ही लावू शकता। हे पहा, पोळी अशी मस्त फुगायला लागलेली आहे। आता सर्व बाजूंनी प्रेस करून पोळी अशी भाजून घ्यायची आहे आणि पोळी छान अशी फुगली सुद्धा आहे। यातील सारण व्यवस्थित भाजलं गेल्यामुळे पोळीला सुद्धा अगदी गुलाबी कलर आला आहे, तुम्ही पाहू शकता। हे पहा, इथे आता माझी 1 पोळी छान अशी भाजली गेली आहे, आणखीन दुसरी पोळी सुद्धा मी तव्यावर घातली आहे, ती सुद्धा आता अशीच अगदी गुलाबी रंगावर भाजून घ्यायची आहे। अशा या मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही एकदा पोळ्या नक्कीच करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील। या पोळ्या अगदी 8 ते 10 दिवस अगदी बाहेर सहज टिकतात, त्यामुळे या पोळ्या अगदी प्रवासात नेण्यासाठी सुद्धा अगदी सोयीस्कर आहेत। या पोळीबरोबर साजूक तूप तर अगदी मस्त लागते। ही पहा, आता दुसरी पोळी सुद्धा इथे छान अशी गुलाबी रंगावर भाजली गेली आहे। अशी ही गुळपोळ्यांची रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्या छान छान कमेंट वाचायला आम्हाला नक्कीच आवडतील।
अशी ही गुळपोळ्यांची रेसिपी तुमच्या मैत्रिणींमध्ये आणि नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा. या एवढ्या प्रमाणामध्ये 11 ते 12 पोळ्या होतात, पण पारीच्या साईजनुसार कमी किंवा जास्तसुद्धा होऊ शकतील. ही माझी पोळ्यांची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल. हे पहा, अगदी गोल्डन रंगावर अशा गुळपोळ्या तयार झाल्या आहेत आणि ह्या पोळ्या खाण्यासाठी सुद्धा तितक्याच चविष्ट लागतात. अगदी तोंडात टाकताच विरघळतात. रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आता भेटू पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.